नमस्कार. कधी विचार केलाय की एका छोट्याशा ठिणगीतून क्रांतीची आग कशी पेटते? आज आपण अशाच एका स्त्रीबद्दल बोलणार आहोत. त्यांचं नाव आहे सावित्रीबाई फुले. तर क्रांतीची सुरुवात नक्की होते कशी? कुठून येते एवढी मोठी ताकद? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सावित्रीबाईंच्या गोष्टीत सापडतील. तर चला मग सुरुवात करूयात त्यांच्या प्रवासाला. कल्पना करा, आपण थेट 19व्या शतकातल्या भारतात पोचलो आहोत. एक असं जग जे आजच्यापेक्षा खूप खूप वेगळं होतं. म्हणजे विचार करा, त्या काळात मुलींना शिकवणं ही फक्त वेगळी गोष्ट नव्हती, तर ते एक पाप मानलं जायचं. त्यावर चक्क बंदी होती. स्त्रिया आणि बहुजन समाजाला ज्ञानापासून अक्षरशः दूर ठेवलं जायचं. शिक्षण म्हणजे जणू काही मूठभर लोकांची मक्तेदारीच. आणि अशाच वातावरणात 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातल्या नायगावमध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला. एका अशा काळात जिथे त्यांचं आयुष्य काय असणार हे जणू जन्माच्या आधीच ठरून टाकलं होतं. पण म्हणतात ना, काही गोष्टी नियतीलाही मान्य नसतात. त्यांच्या आयुष्यात एक असं वळण आलं ज्याने सगळंच बदलून टाकलं आणि इथूनच त्यांच्या स्वतःच्या शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. आता बघा, गंमत कशी आहे. एका बाजूला अख्खा समाज होता जो मुलींना शाळेचं तोंडही पाहू देत नव्हता, आणि दुसऱ्या बाजूला होते त्यांचे पती ज्योतिराव फुले. त्यांनी समाजाच्या विरोधात जाऊन सावित्रीबाईंना घरीच शिकवायला सुरुवात केली. हे खरं तर एक छोटंसं पाऊल होतं, पण ते एका मोठ्या बंडाची नांदी होती. आणि बघा, या एका छोट्याशा बंडाचा परिणाम किती मोठा झाला. याच सावित्रीबाई पुढे जाऊन आपल्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. विचार करा, ही किती मोठी ऐतिहासिक घटना होती. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. शिकणं एक वेळ झालं, पण जेव्हा त्यांनी शाळा सुरू करायचा निर्णय घेतला तेव्हा खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. त्यांना ज्या विरोधाला सामोरं जावं लागलं त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ते साल होतं 1848. हे वर्ष इतिहासाच्या पानांवर कायमचं कोरलं जाणार होतं. कारण याच वर्षी पुण्याच्या भिडेवाड्यात सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. ती फक्त एक शाळा नव्हती, ती एका नव्या युगाची पहाट होती. पण हे समाजाला कसं मान्य होणार? सावित्रीबाई रोज शाळेत जायला निघायच्या. तो रस्ता त्यांच्यासाठी रस्ता नव्हता, जणू काही एक युद्धभूमीच होती. लोक त्यांच्यावर दगड फेकत, चिखल फेकत, अगदी शेणही फेकत असत. शिवीगाळ आणि अपमान तर रोजचाच. विचार करा, फक्त मुलींना शिकवत होत्या म्हणून हा सगळा त्रास. पण या कशानेही त्या थांबल्या नाहीत. त्या रोज चालत राहिल्या. अंगावर चिखल, शेणाचे डाग, पण मनात ज्ञानाचा प्रकाश देण्याची जी जिद्द होती ती कधी विझली नाही. आणि हे लक्षात घ्या की सावित्रीबाई फक्त एका शाळेपुरत्या थांबल्या नाहीत. त्यांचं काम खूप मोठं होतं. त्यांनी समाजाला पोखरणाऱ्या अनेक वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवला. त्यांची क्रांती खरं तर वर्गाच्या बाहेर सुरू झाली. त्यांनी फक्त मुलींसाठीच नाही, तर त्या काळातल्या शोषित समाजासाठीही शिक्षणाची दारं उघडली. एवढंच नाही, तर त्यांनी बालविवाहाला विरोध केला. ज्या विधवा स्त्रियांना घराबाहेर काढलं जायचं त्यांच्यासाठी आश्रयगृह सुरू केलं आणि नवजात मुलींना वाचवण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहही सुरू केलं. त्यांचं एकच ध्येय होतं, एक असा समाज घडवणं जिथे सगळ्यांना समान न्याय मिळेल. आणि या सगळ्या कामातून वेळ काढून त्या एक उत्तम कवयित्री आणि लेखिकाही होत्या. काव्य फुले असेल किंवा बावनकशी सुबोध रत्नाकर, त्यांच्या लेखणीतही तीच क्रांतीची धार होती. चला आता त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. इथून आपल्याला कळेल की त्यांचा वारसा आजही काय इतका महत्त्वाचा आहे. वर्ष होतं 1897. पुण्यामध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. लोक घाबरून घरात बसले होते. पण सावित्रीबाई त्या मागे हटल्या नाहीत. त्यांनी रुग्णांसाठी स्वतः एक दवाखाना सुरू केला. आणि एके दिवशी प्लेग झालेल्या एका मुलाला पाठीवर घेऊन दवाखान्यात नेताना त्यांना स्वतःलाच त्या आजाराची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्याच सेवेत त्यांनी आपला जीव सोडला. त्या जसं जगल्या तसाच त्यांचा शेवटही झाला, लोकांची सेवा करता करता. म्हणूनच सावित्रीबाई फुले या फक्त आपल्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका नाहीत, त्या एका संपूर्ण क्रांतीचे जनक आहेत. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या एक अशा योद्ध्या ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य समानता आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी वाहून टाकलं. सावित्रीबाईंनी त्या अंधारात ज्ञानाचा एक दिवा पेटवला. त्या एका दिव्याने आज करोडो लोकांचं आयुष्य उजळून निघालं आहे. आता प्रश्न हा आहे की आज आपल्या समाजात असा कोणता दिवा पेटवण्याची गरज आहे, याचा विचार नक्की करा.